नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच करोडो पेन्शनधारकांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे। तुम्ही जर एसबीआय बँकेमधून पेन्शन घेत असाल तर तुम्हाला एक काम करायचे आहे। त्यासाठी थोडे दिवस आता शिल्लक राहिले आहेत। त्या तारखेच्या आत तुम्ही जर हे काम नाही केले तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते। त्यामुळे पेन्शन घेणाऱ्या सर्व खातेदारांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी एक काम सांगणार आहे, ते तुम्हाला पूर्ण करणे बंधनकारक आहे। तसे आरबीआय कडून सांगण्यात आले आहे। तुम्ही बातमी पुराव्यासहित पाहू शकता। त्यामुळे फक्त 5 ते 6 मिनिटे पुढील व्हिडिओ बघा, यामुळे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल। त्यामुळे समजून व्यवस्थित मी सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला काम काय करायचे आहे, हे जर काम नाही केले तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। बघा, आता एसबीआय पर्सनल बँक बदलानंतर लाखो पेन्शनधारकांच्या मनात आनंदाची लाट निर्माण झाली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातील सर्वाधिक खाते लोकांनी उघडलेले आहेत। या बँकेत एसबीआय ऑनलाईन खाते तसेच अधिक असण्याचे कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शहरी भागाची आपली सेवा पुरवते। जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला एक काम करायचे आहे, हे काम केल्यानंतर तुमची पेन्शन सुरळीत राहील। तुम्ही जर 50,000, 60,000, 1 लाख किंवा 80,000, 30,000 जी काही पेन्शन घेत असाल, त्यासाठी सरकारने एक रूल काढलाय। तो पेन्शन घेण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। काम काय करायचं आहे, लक्ष देऊन बघा, मी पुढे सांगणार आहे। बघा, आता एसबीआय बँक खातेधारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध पेन्शनधारकांसाठी नवीन बदल केले आहेत। वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्यांचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत। यानंतर वृद्ध खातेदारांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर येत जावे लागेल। म्हणजे काय झाले, तुमचे जे बँक व्यवहार करताना तुमची फिंगरप्रिंट म्हणजे बोटाचे ठसे जे काय उमटत नाही तुमचं वय झाल्यानंतर, त्यासाठी सरकारने एक अपडेट काढले। तसेच तुम्हाला आता तुमची पेन्शन बंद होऊ शकते। यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतरच तुमची पेन्शन व्यवस्थित सुरळीत राहू शकते। त्यामुळे काम काय करायचं आहे, लक्ष देऊन बघा। बघा, आता त्यासाठी आता तुमच्या मनासारखे झालेले आहे। तुम्ही आता घरी बसून बँकेचे काम करू शकता। तुमच्यासाठी अजून एक मनासारखी बातमी आहे की तुम्ही आता घरी बसून सुद्धा तुमचे बँकेचे काम करू शकता। तुम्हाला लाईन म्हणजे ओळ लावायची, रांगेत उभारायची काही गरज नाही। ती सुद्धा आनंदाची बातमी सांगणार आहे। तसेच तुम्हाला एक काम करावे लागणार आहे, ते पण लक्ष देऊन बघा। त्यासाठी काही नेमकी प्रोसेस काय असणार आहे, त्यासाठी बँकेने काय नियम काढलेले आहेत हे पुढे सर्व सांगितले आहे। आणि तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्हाला याच महिन्यात एक काम करावे लागणार आहे, अन्यथा तुमची पेन्शन बंद होऊ शकते असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे पेन्शन घेत असलेल्या सर्व खातेदारांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे काम नक्की करायचे आहे। त्यामुळे पुढील फक्त 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला हे काम काय करायचं सांगणार आहे, कारण हे काम महत्त्वाचं आहे। आरबीआय कडून तसं अपडेट सुद्धा आलेलं आहे। तुम्ही पुराव्यासही ती बातमी पाहू शकता। ही बातमी वरून आलेली आहे, त्यामुळे ही काम करणं गरजेचं आहे। पेन्शन घेत असाल एसबीआय मधून तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। तुम्ही फक्त 5 मिनिटे व्हिडिओला वेळ द्या। बघा, आता बघा बँकेने काय माहिती सांगितली आहे। काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत। याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या। मग आता आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो। परंतु पेन्शनधारक जे आहेत त्यांना रांगेत उभारण्याचा आजकाल त्रास होताना आरबीआयला लक्षात आले। त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी आता काय काम केले बघा। पेन्शनधारक जे आहेत ते रांगेत पेन्शन काढण्यासाठी उभारायला लागत होते। त्यामुळे आरबीआयने काय नियम काढले आहेत, ज्यानुसार तुम्हाला रांगेत उभारण्याची गरज भासणार नाही। बघा काय नियम आहेत, काय रूल आहेत, लक्ष देऊन बघा। बघा, आता एक सोपं काम केलं आहे, ते म्हणजे आता बँकामधील खातेदारांची गर्दी कमी होऊन आता खातेदारांची कामे घर बसल्या होणार आहेत। तुम्हाला तुमची पेन्शन काढण्यासाठी रांगेत आता उभारण्याची गरज लागणार नाही। परंतु त्यांच्या रांगेत म्हणजे जे काय असेल ते त्याच्या आधी तुम्हाला जर पेन्शन घेत असाल, तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम करणं बंधनकारक आहे असं आरबीआयनं सांगितलंय। त्यामुळे एक काम पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। पुढील तुम्ही फक्त 5 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे। त्यामुळे तुम्हाला काय काम करायचं आहे व्यवस्थित समजून जाणार आहे। बघा, आता एसबीआय बँकेतील सर्व पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता काय करायचंय काम ते आता सांगतोय, लक्ष देऊन बघा। जीवन प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे आणि ते पण नोव्हेंबरच्या 2024 मध्ये नोव्हेंबरला एंडिंग 30 तारखेच्या आत तुम्हाला सादर करावे लागणार आहे। बघा, तर लक्ष देऊन यावरून हे सिद्ध होते की पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे आणि त्यामुळे पेन्शन कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहते।
हे प्रमाणपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सादर केले जाऊ शकते। ते जमा करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की जीवन सन्मान पोर्टल, फेस ऑथेंटिकेशन आणि तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक आणि तुम्हाला बँकेची डोअर स्टेप बँकिंग सेवा, म्हणजे याद्वारे तुम्ही प्रमाणपत्र सादर करू शकता। जर वर्षी तुम्ही हे प्रमाणपत्र सादर करतच असणार, तुम्हाला पण माहित असेल 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करावे लागते। म्हणजे काय यात व्यक्ती ती जिवंत आहे की नाही हे सरकारला फक्त कळू द्यायचं आहे। त्यामुळे तुमची पेन्शन जी काय असेल ते सुरळीत व्यवस्थित राहू शकते। बघा आता लक्ष देऊन तुम्हाला पुढील एक आनंदाची बातमी सांगणार आहे की तुम्हाला आता रांगेत उभा राहायची गरज नाही। ते कसं काय, तुम्हाला बँकिंग संदर्भात मी एक 7 ते 8 नंबर देणार आहे, त्यावर तुम्ही कॉल करून घरी बसल्या तुमचे बँकेचे सर्व व्यवहार माहिती तुम्ही शोधू शकता, फोन लावू शकता। तुम्हाला एक 8 ते 10 नंबर सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता काही जे आपले व्हिडिओ बघतात ते काय म्हणतात की तुम्ही नंबर सांगत नाही लवकर। विषय असा आहे की नंबर तुम्हाला शेवटला यासाठी सांगतोय की व्हिडिओ मोठा होत आहे माहीत आहे, तरी पण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला, जास्त लोकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि जे कोणी पेन्शन घेत असतात त्यांच्या माध्यमापर्यंत, जे कोणी पेन्शन घेत असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला याची सर्व माहिती मी सांगणार आहे। बघा आता सरकारी नियमानुसार 60 ते 80 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। त्याचबरोबर 80 वर्षातील पेन्शनधारकांसाठी ही मुदत 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर अशी ठेवण्यात आली आहे। शेवटच्या तारखेनंतर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर पासून पेन्शन बंद होऊ शकते। बघा ही RBIनं महत्त्वाची माहिती सांगितली आहे, लक्ष देऊन बघा। तुमची पेन्शन बंद होऊ शकते, त्यामुळे जीवन प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे। हे कसं सादर करायचं आहे लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला समजून सांगतोय। जीवन प्रमाणपत्र हा एक बायोमेट्रिक डिजिटल दस्तऐवज आहे जो निवृत्ती वेतन घेणारी व्यक्ती जिवंत असल्याचे सिद्ध करतो। निवृत्ती सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्यात अडचण येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे। पेन्शनधारकांना बँक किंवा पेन्शन कार्यालयात वारंवार भेट देणे अवघड असल्याने सरकारने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा केली आहे। बघा आता लक्ष देऊन तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करावेच लागणार आहे। काय काय करायला लागणार आहे लक्ष देऊन बघा। त्यासाठी आधी तुम्हाला रांगेत जो उभार लागणार आहे, रांगेत उभारण्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्यासाठी एक चांगला नंबर सांगणार आहे, एक 7 ते 8 नंबर आहे। त्यावर तुम्ही कॉल लावून तुमच्या बँकेची माहिती घेऊ शकता, तुम्ही ऑनलाईन पेमेंटची सुविधा करू शकता। बघा लक्ष देऊन तुमचे फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ द्या, तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सर्व माहिती शेवटला समजून जाईल। बघा आता वित्त मंत्रालयाच्या निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग निवृत्ती वेतनधारकांना चेहरा प्रमाणीकरणाच्या तुमच्या मदतीने त्यांच्या घरात आरामात जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा प्रदान करण्यात येत आहे। यासाठी तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रिया पूर्ण करू शकता। बघा आता काय आहे, तुमचा आधार क्रमांक आहे तो जवळ ठेवायचा आहे। बघा तुम्हाला ऑपरेटर ऑथेंटिकेशनवर जा आणि तुमचा चेहरा त्यावर स्कॅन करायचा आहे। आवश्यक माहिती भरा, तुमच्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याने फोटो घ्या आणि सबमिट करा। हे जर तुम्हाला एवढं जमत नसेल तर तुम्ही जिथे नेट कॅफे असते तिथे जाऊन करा, तुम्हाला लय नाही 100 ते 150 रुपये घेतात, पटकन तुमचं काम होऊन जातं आणि तुमची पेन्शन सुरळीत राहते। बघा आता सबमिशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर SMS द्वारे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक मिळेल। जीवन प्रमाणपत्र इतर माध्यमातून देखील घेऊ शकता। तुम्ही सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की जवळच्या तुमचे जे कोणी फॉर्म भरतात जवळ त्यांच्याजवळ जाऊन हे सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता। बघा आता SBIने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे। लक्षात ठेवा आनंदाची बातमी काय आहे लक्ष देऊन बघा। तुम्हाला काय थोडेसे एक 4 ते 5 किंवा 7 ते 8 नंबर सांगणार आहे, त्यावर तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेची माहिती घेऊ शकता। फक्त लक्ष देऊन बघा, 2च मिनिटे व्हिडिओ बघा। घोटाळेबाज ऑनलाईन फसवणूक करणारे व्हायरस आणि हॅकर्स पासून वाचण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत। बँकेने काय केले, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत। बघा पुढे मी सांगणार आहे, तुम्ही काय म्हणता व्हिडिओ आधी आपले बघितले पण असतील, तुम्ही काय म्हणता नंबर सांगत नाही। मी शेवटला व्हिडिओच्या शेवटला नंबर सांगत असतोय, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, त्यामुळे तुम्हाला नंबर समजून जाईल। बघा आता यापूर्वी SBIने आपल्या ग्राहकांना एकदम व्हायरस बँकिंग ॲप्सवर हल्ला करत असल्याचे सांगितले। काय सांगितले, बँकिंगची ॲप्स आहेत त्याच्यावर हल्ला करत आहे, तुमच्या बँकेतील पैसे कट होत असं सांगितले आहे। कारण पैसे कट होत असल्याचं बँकेला लक्षात आले, त्यामुळे सावधानीचा इशारा सुद्धा दिला आहे। त्यासाठी बँकेने काही हेल्पलाईन क्रमांक मोबाईल क्रमांक दिले आहेत, त्यावर तुम्ही फोन लावून तुमच्या सर्व सुविधा बघू शकता। बघा आता ते नंबर काय आहेत पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। SBI आपल्या ग्राहकांना त्यांचे कष्टाचे पैसे सुरक्षित करण्यासाठी आणि सुलभ बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी बदल करत आहे। बघा आता काय बदल करण्यात आले आहेत, तुम्हाला एक थोडेसे नंबर सांगणार आहे। बघा लक्ष देऊन आता नंबर मी सांगतोय। गेल्या महिन्यात बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सुरू केले, यासोबतच ATM मधून पैसे काढण्यासाठी
OTP सेवाही सुरू करण्यात आली आहे। बँकेने बँकिंग सेवासाठी 10 टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत। बघा 10 टोल फ्री क्रमांक कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतोय। यामध्ये अनधिकृत व्यवहारांची तक्रार करण्यासाठी बघा, अनधिकृत व्यवहारांची तक्रार करण्यासाठी तुम्हाला नंबर कोणता आहे लक्ष देऊन बघा, 1800111109 तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या। अनधिकृत व्यवहारांची तक्रार करण्यासाठी हा नंबर आहे। अनेकदा सांगतो लक्षात ठेवा, 1800111109 जारी करण्यात हा नंबर आलेला आहे। SBI युनोसाठी म्हणजे तुम्हाला काही अनेक तक्रारी असतील, कोणत्याही नंबरसाठी तुम्हाला हा बघा, कोणत्याही तक्रारसाठी तुम्हाला एक सेपरेट नंबर आहे, तो म्हणजे 1800111101 हा नंबर तुम्ही लिहून ठेवू शकता, तुमच्या फायद्याचा आहे। बघा आता पेन्शन धारकासाठी तुम्ही पेन्शन घेत आहे, तुमच्यासाठी तुमच्या पेन्शन आली का नाही, तुम्हाला रांगेत उभारण्यासाठी त्रास होत असतो, बँकमधले पैसे किती आले काय आले, तुमचं बँक स्टेटमेंट पासबुक संदर्भात सर्व माहितीसाठी पेन्शन धारकांसाठी नंबर आहे बघा, 1800110009 बघा, डबल सांगतो 1800110009 हा नंबर तुम्ही तुमच्या वहीवर पेन घेऊन लिहू शकता व परत तुम्ही तुमच्या जर अडचणी असतील बँकेसंदर्भात तर तुम्ही कॉल करू शकता। बघा आता जनधन योजनेसाठी जे कोणी पात्र आहेत त्यांच्यासाठी नंबर आहे 1800110001 बघा आता SBI फास्टॅग सेवेसाठी बघा, त्यासाठी पण नंबर आहे, सर्व नंबर लक्षात ठेवा, लक्ष देऊन बघा, नंबर असणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला अडचणीच्या वेळी लगेच फोन करता येतो। 1800110018 हा बघा आता GST साठी काही जण GST भरतात त्यांच्यासाठी नंबर आहे SBIचा 1800112017 हा नंबर आहे लक्षात ठेवा। गृह कर्जासाठी कोणी जर तुम्हाला गृह कर्ज असेल, तुमचा जर हप्ता जात असेल तर त्यांच्यासाठी हा नंबर आहे 1800112018 यासाठी बघा, आता तुमची जर पेन्शन जास्त येत असेल आणि तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल म्हणजे आयकर परताव्यासाठी जो नंबर आहे तो 18004259 हा नंबर आहे लक्षात ठेवा। पेन्शन धारकांसाठी महत्त्वाचा आहे, तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर हा नंबर लक्षात ठेवा। वेल्थ आवर म्हणजे प्लॅटिनम ग्राहकांसाठी त्यांच्यासाठी नंबर जो आहे तो म्हणजे 18001900 हा नंबर लक्षात ठेवा। बघा आता SBI डोर स्टेप बँकिंग सेवासाठी यासाठी कोणता नंबर आहे लक्षात ठेवा, 1800111103 टोल फ्री नंबर जारी केले आहेत। एवढे टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत, लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला अजून नंबर आहेत, जर तुमचे 24 तास कधी पण तुम्ही रात्री एखाद्या वेळी तुमच्या बँकेसंदर्भात जर तुम्हाला रात्री फोन लावायचा असेल, 24 तास कार्यरत असलेले नंबर सुद्धा सांगितले आहेत, लक्ष देऊन बघा। तुम्हाला मी सांगतोय नंबर महत्त्वाचे आहेत, तुम्ही वहीवर एखाद्या लिहून घेऊ शकता आणि परत तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हीही लावू शकता। ग्राहक या हेल्पलाईन नंबरवर लँडलाईन आणि मोबाईलवरून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कॉल करू शकतात, म्हणजे देशातून तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही SBI साठी हे तुम्हाला कॉल करू शकता। तुम्हाला अडचणीच्या काळात लक्षात ठेवा 24 तास नंबर जे सांगणार आहे ते बघा, 4 नवीन टोल फ्री क्रमांक तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत बघा, 18001234 1800112211 180042533800 बघा, 800 म्हणजे 800 आहे ते, 18002100 आणि लास्टचा जो नंबर आहे तो म्हणजे 0802659999 हे टोल फ्री क्रमांक आहेत। हे क्रमांक 24 तास कार्यरत असतील, 24 तास रात्री लावा कधी लावा, तुम्हाला हे नंबरवर तुम्हाला कॉल लागणार आणि बँकेसंदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती ते देणार। या क्रमांकाच्या मदतीने ग्राहक ATM कार्ड, चेकबुक, ATM कार्ड ब्लॉक तसेच आणि तुम्हाला डिजिटल पेमेंट यासारख्या आपत्कालीन सेवांचा लाभ घेऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला रांगेत उभारायची अजिबात आता गरज भासणार नाही। तुम्हाला हे जे नंबर आहेत या नंबरवर तुम्हाला कॉल लावून तुम्ही बँकेसंदर्भातील सर्व माहिती घर बसल्या घेऊ शकता। तुम्हाला आता जे काय असेल ते पहिल्यासारखं होतं की रांगेत उभारायला लागत होतं, तर ते आता उभारायची काही गरज नाही। या नंबरवर तुम्ही हे नंबर जे काय आहेत तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही कॉपी करून तुमचे काय असेल ते परत तुम्ही एका पेन घेऊन वहीमध्ये लिहू शकता व अडचणीच्या काळामध्ये तुम्ही या नंबरवर कॉल करून बँकेसंदर्भाची तुमची पेन्शन आली की नाही या संदर्भात सर्व माहिती जाणून घेऊ शकता। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।